नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान तुम्हाला मिळाले का? तात्काळ तुम्हाला जर मिळाले नसेल तर तुम्हाला हे काम करणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला अतिवृष्टी अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी, पूर आणि अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले मोठे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचे वितरण अखेर सुरू झाले आहे। मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार मागील काही दिवसापासून हे पैसे थेट लाभ हस्तांतर म्हणजेच की डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। 20 ते 21 ऑक्टोबर 2025 दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एबीपीएस क्रॉप लॉस रिलीफ म्हणजेच की क्रॉप लॉस रिलीफ या शीर्षकाखाली अनुदानाची रक्कम जमा झाली आहे। यात 1000 ते 17000 पर्यंतच्या वेगवेगळ्या रकमाचा समावेश आहे। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की या अनुदानासाठी अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची अट शासनाने लागू केली आहे, ती म्हणजे फार्मर आयडीची मंजुरी। अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेले मिळवण्यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे तर फार्मर आयडीची आवश्यकता असणे आणि त्यांचे स्टेटस मंजूर असणे अनिवार्य आहे। ई-केवायसीची चिंता नाही। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला फार्मर आयडी तयार करून घेतला आहे आणि तो प्रशासनाकडून मंजूर झाला आहे, अशा शेतकऱ्यांना आता पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज भासलेली नाही आहे। त्यांचा मंजूर आयडी असल्यामुळे त्यांना थेट डीबीटी मार्फत पैसे मिळतील, अशी घोषणा सुद्धा सरकारने केलेली आहे। तात्काळ स्टेटस तपासणे आवश्यक आहे, कारण की जर तुम्ही नुकसान भरपाईसाठी अर्ज केला असेल पण पैसे नाही आले असतील तर सर्वप्रथम आपला फार्मर आयडीचा स्टेटस तुम्हाला तपासणे आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला शासकीय संकेतस्थळावर जा, आधार क्रमांक निवडून आपला आधार नंबर तिथे नमूद करा आणि चेक बटनावर क्लिक करून तुम्हाला अप्रूव्हल स्टेटस मंजुरीची स्थिती दिसेल। लक्षात ठेवा, फक्त अप्रूव्ह मंजूर स्टेटस असल्याने सध्या अनुदानाची रक्कम तुम्हाला दिली जात आहे। जर तुमचे स्टेटस पेंडिंग दिसत असल्यास तुम्हाला हे काम लगेच करावे लागणार। जर तुम्हाला तुमच्या फार्मर आयडीचा स्टेटस पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही। सध्या आधार प्रमाणीकरण ई-केवायसी वेबसाईट बंद असल्याने हा एकच पर्याय तुमच्या हाती आहे। अशा शेतकऱ्यांनी तातडीत पुढील कारवाई करणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे। आता तुम्हाला जर पेंडिंग दिसत असेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही, कारण सध्या आधारीकरण बंद असल्यामुळे तातडीची कारवाई करणे आवश्यक आहे। तलाठी कार्यालयाकडे धाव घ्या। आपला फार्मर आयडी मंजूर करून घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या भागातील तलाठी म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर यांच्याशी संपर्क साधा। त्यांच्याकडून आयडी मंजूर करून घेणे हे पहिले आणि महत्त्वाचे पाऊल राहणार आहे। दुसरं, तहसील कार्यालयाकडून अंतिम मंजुरी। तलाठ्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तहसील कार्यालयाकडून तुमचा फार्मर आयडी जनरेट होऊन त्याला मंजुरी दिली जाईल। त्यानंतर जे शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि ज्यांनी आपला फार्मर आयडी मंजूर करून घेतला आहे त्यांना अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। परंतु ज्यांचा आयडी अजूनही प्रलंबित आहे त्यांनी तातडीची तलाठी आणि तहसील कार्यालयाकडून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। हे काम पूर्ण केल्याशिवाय अतिवृष्टी अनुदान लाभ तुमच्या अकाउंट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात नाही होणार आहे। तुम्हाला हे काम करणे आवश्यक आहे। संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा।